जातीवाद्यांना फासावर लटकलं पाहिजे. जातीवाद्यांना फासावर लटकलं पाहिजे. जातवाद पर, धर्मवाद पर, बंदूक लेके, चाकू लेके, बोल मेरे भाईना, बोल मेरे चाचा, बोल मेरे दादा, बोल मेरे भाई, बोल मेरे मामा, बोल मेरे काका, जोर से बोल, हिम्मत से बोल, ताकत से बोल, ताकत से बोल, पीछे से बोल. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं या सातारा शहरामध्ये राज्यातील दलित अत्याचाराच्या विरोधात आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलेलं होतं. या राज्यामध्ये नांदेड मधली घटना पाहिली तर सवर्ण कुटुंबातील जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी सक्षम ताटे याला कनिष्ठ जातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यामध्ये मातंग समाजातील आमचा तरणा बांड युवक अतुल बिसे यानं सवर्ण समाजातील मुलीशी आंतरजातीय विवाह केला. खोटी प्रतिष्ठा काय असते? खोटे प्रतिष्ठेपायी जात व्यवस्थेचा बळी ठरू शकतो. त्याच जात व्यवस्थेचा बळी आमचा मातंग समाजातील तरणा बांड युवक अतुल बिसे ठरला. 5 वर्ष सातत्यानं शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास या सवर्ण जातीतील साळुंके कुटुंबांनी अतुल बिसेला दिला, त्याच्या कुटुंबियाला दिला. सरते शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली, आपलं आयुष्य संपवावं लागलं. खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या जातीवादी सरकारला आठवण करून देतो की अतुल बिसेचा हा फक्त आत्महत्याच प्रवृत्त केलेल्याची घटना नाही, तर ही व्यवस्थेचा बळी आहे की ज्या व्यवस्थेनं इथल्या शंभुकाला मारलं, ज्या व्यवस्थेनं इथल्या तुकारामाला मारलं, त्याच व्यवस्थेनं मातंग समाजातील अतुल बिसेला मारलेला आहे. आणि ही लढाई ही आजची नाही, ही लढाई आमची गेल्या 2500 वर्षापासून सुरू आहे. तथागत महात्मा गौतम बुद्धांपासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या आमच्या सर्व महापुरुषांना इथल्या जातीवाद्यांनी, इथल्या धर्मांधांनी अशाच पद्धतीने छळलेला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज हा कधी शांत बसणार नाही, न्यायासाठी रस्त्यावरच उतरणार. परंतु फक्त आता मोर्चे काढून थांबणार नाही, तर इथून पुढची लढाई ही फक्त मोर्चा, आंदोलन आणि निवेदनापुरती नसेल, तर इथून पुढची लढाई ही सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याची लढाई असेल. अतुल बिसेच्या खून प्रकरणातील 8 आरोपी, यातील 5 आरोपींना अटक झालेली आहे. अजूनपर्यंत 3 आरोपी मोकाट आहेत. इथला एसपी काय करतोय? इथला पोलीस निरीक्षक काय करतोय? हा जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज रस्त्यावर उतरलेली आहे. आज घटना घडून 15 दिवस झाले तरी आरोपी फरार आहेत. सातत्यानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रशासनाला जाब विचारतोय की या आरोपींचं झालं काय? सवर्ण समाजातील लोक असली की जाणीवपूर्वक क्रॉस केसेस दाखल करता, मागासवर्गीयांवर अन्याय करता, अत्याचार करता. परंतु आम्ही
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील प्रशासनाला इशारा देतोय, जर इथल्या मागासवर्गीयांच्या विरोधामध्ये इथून पुढच्या काळामध्ये जर अन्याय झाले, अत्याचार झाले, तर छातीचा कोट करून ढाल करून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उभं राहणार आहे. आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनाला आज निवेदन देणार आहे आणि प्रामुख्याने सांगणार आहे की हे जे 3 आरोपी आहे यांना तात्काळ येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये अटक झाली पाहिजे. त्याचबरोबर हा जो खटला आहे हा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे आणि 6 महिन्यामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर आज कोरोनामध्ये जर एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर त्याला 50-50 लाख रुपये तुम्ही देता आणि अट्रॉसिटी ऍक्ट कायद्यामध्ये एखादा आमचा बळी गेला तर त्याला 4 लाख, 5 लाख, 6 लाख रुपये देता. म्हणजे माणसाच्या मरणाची किंमत तुमच्या दारामध्ये काय आहे? आज आम्ही जिल्हा प्रशासनाला सांगतोय की अतुल बेसलेच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाख रुपयाची मदत दिली पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये आज अस्थिर वातावरण झालेलं आहे, कुटुंबामध्ये कमवता माणूस गमावलेला आहे. अतुल बेसलेच्या भावाला तात्काळ सरकारी सेवेमध्ये घेतलं पाहिजे, वारसा हक्कानं नोकरी दिली पाहिजे. त्याचबरोबर अतुल बेसलेच्या आई वडिलांना सरकारी पेन्शन दिली पाहिजे. आणि या सर्व गोष्टी जर येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये झाल्या नाही तर मात्र आज आम्ही हजारोच्या संख्येनं आलेलो आहोत. येत्या 15 दिवसांमध्ये आम्ही लाखोच्या संख्येनं या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यामधले दलित अत्याचार हे थांबण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय आमचे संजय तात्या गाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सातारा जिल्ह्यामध्ये लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.